नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी कैरीचा भात म्हणजे चित्रान्न किंवा त्यात अजून काहीतरी मी ट्विस्ट आणला आहे, म्हणून त्याला तुम्ही चिमान्न सुद्धा म्हणू शकता। असा हा भात कसा करायचा ते बघूया। त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे तांदूळ। हे जुने तांदूळ घ्यायचे आहेत। कोणताही तुम्ही जो घरी वापरता कोणताही तांदूळ तुम्ही वापरू शकता, फक्त तांदूळ हा जुना असला पाहिजे, त्यामुळे त्याचा भात मोकळा होतो। हे मी 2 वाट्या, जी आपली घरची नॉर्मल वाटी असते त्या वाटीने मी 2 वाट्या तांदूळ घेतला आहे आणि सगळं प्रमाण मी तुम्हाला या वाटीने सांगणार आहे। हा तांदूळ पहा, मी अर्धा तासापूर्वी स्वच्छ धुवून ठेवलेला आहे। आता मी तो शिजायला ठेवते। आता या उकळत्या पाण्यातच आपण आपले धुतलेले तांदूळ घालणार आहोत। हे बघा, आता या गरम पाण्यात मी बरोबर दुप्पट पाणी घेतलं होतं। एका वाटीला 2 वाट्या पाणी याप्रमाणे। यात मी आता एक अर्धा टीस्पून हळद घालते आहे आणि भाताला लागेल या अंदाजाने आत्ताच मी मीठही घालून घेते। आता हा भात आपण मोकळा असा छान शिजवून घेऊया। आज मी करणार आहे कैरीचा भात, पण ह्या कैरीच्या भातामध्ये मी 2 प्रकारच्या भातांचं मिश्रण करून मी हा भात करणार आहे। एक तर चित्रान्न आणि चिमान्न। तर तो कसा आणि त्यासाठी लागणारं साहित्य काय हे मी तुम्हाला आता सांगते। सगळ्यात पहिले आपल्याला लागणार आहे तेल, कारण ह्या तेलामध्ये आपल्याला अनेक गोष्टी तळून घ्यायच्या आहेत। तेलामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला शेंगदाणे तळायचे आहेत, काजू तळून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर आपल्याला हे जे हिरव्या मिरच्या आहेत ह्यांचे आपल्याला हे जे बेसन घेतलेलं आहे मी, या बेसनात भजे करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला फोडणीमध्ये टाकण्याचं साहित्य राहणार आहे, ते म्हणजे मोहरी अर्धा चमचा, हाफ टीस्पून जिरं, पाव वाटी उडदाची डाळ, त्याच्यानंतर तेवढीच मी हरभरा डाळ घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ। आपण भातात हळद आणि मीठ ह्या ज्या 2 गोष्टी आहेत त्या आपण ऑलरेडी भातात घातलेल्या असल्यामुळे आता ह्या आपल्याला लागणार नाही। सजावटीसाठी म्हणून आपल्याला कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे पूर्णपणे ऐच्छिक आहेत आणि हे काजू सुद्धा पूर्णपणे ऐच्छिक आहेत। ओलं नारळ मात्र यात लागतं। कोणी किसून घालतं, कोणी लांब लांब चकत्या करतं। मी मात्र असं पद्धतीने त्याला चॉपरमधनं काढून घेतलेलं आहे। फोडणीसाठी हिंग एक हाफ टीस्पून आपण घेणार आहोत आणि 1 वाटी किसलेली कैरी। ही अगदी खूप आंबट कैरी घ्यायची नाही, जी अगदी लोणच्याची असते ती कैरी घेऊ नका। बाकी इतर कमी आंबट ज्या बाजारात कैऱ्या मिळतात त्या कैऱ्या घ्या। आपण ह्याच मापाने, ही जी वाटी आहे ना, ह्याच मापाने आपण 2 वाट्या तांदूळ घेतले होते, त्यामुळे कैरी आपल्याला अंदाज कसा आंबटचा, तर 1 वाटी आपल्याला किसलेली कैरी घ्यायची आहे। फोडणीसाठी गोडलिंब म्हणजे कढीपत्ता आणि ह्या माझ्या काश्मीरी लाल मिरची आहे। तुम्ही बेडगी किंवा कोणती घेऊ शकता, कारण मला भात खूप तिखट करायचा नाही आहे, कारण माझे मिरचीचे भजे आहेत ना त्या मिरच्या माझ्या तिखट असल्यामुळे मी इकडे फोडणीसाठी लाल मिरच्या या काश्मीरी घेतलेल्या आहेत। आता आपण कृतीकडे वळूया। आपण आधी कढईमध्ये तेल टाकून घेऊया, कारण आपण मिरचीचे भजे तळून घेऊया। भजे झाले किंवा बाकीच्या गोष्टी त्याला थोडा वेळ लागतो। गरम तेल झालं की आपण या बेसनामध्ये मोहन घालायचं आहे। आपलं तेल आता छान तापलं आहे। आपण थोडंसं 1 चमचाभर तेल घेऊया गरम मोहन म्हणून आणि या बेसनावर घालूया। मग अशी एक गोष्ट दाखवायची राहून गेली, ती म्हणजे पापड।
आपल्याला एक 7-8 पापड तळलेले लागणार आहे आणि मीठ सुद्धा आपल्याला भज्यांसाठी लागणार आहे। आता ही जी थोडीशी उरलेली हळद आहे, एरवी मी घालत नाही, पण अगदीच थोडीशी हळद उरली, ती पण मी बेसनात टाकते। या बेसनामध्ये घालते आहे आणि चवीप्रमाणे थोडंसं मीठ। गरम असल्यामुळे सुरुवातीला आपण चमच्याने ते सगळं मिक्स करून घेऊ। आणि पाणी तर हे लागणारच आहे आपल्याला भातासाठी। आणि आता हे भज्यांचं पीठ भिजवायचं तर त्याच्यासाठी सुद्धा पण बेसनात एकदम पाणी घालायचं नाही, खूप थोडं थोडं घालायचं, नाहीतर एकदम जर ते पातळ होऊन गेलं तर मग ते परत त्यात बेसन ॲड करा आणि असं करून मग ते भज्याचं पीठ व्यवस्थित होत नाही। हे बघा माझं बेसन मी अगदी थोडंसं पाववाटी पाणीसुद्धा मला लागलेलं नाही आहे। या पद्धतीने अशा पद्धतीने भिजवलेलं आहे। आता मी एक 2-3 मिनटं याला छान असं फेटून घेणार आहे, म्हणजे आपले भजे जे आहेत ते छान खूप हलके होतात आणि तेल कमी पितात। हे पहा अशी छान मिरची आपण बेसनामध्ये घोळून घेऊया। मिरच्या मोठ्या मोठ्याच घ्यायच्या, कारण नंतर आपल्याला त्याचे तुकडे करून टाकायचे आहे, म्हणून मी अशा लांब लांब मिरच्या घेतलेल्या आहेत। हा असा छान मोकळा आपला सडसडीत असा भात तयार झालेला आहे। ह्याला तुम्ही काय नाव द्याल? कैरीचा भात म्हणाल तर त्याला चित्रान्न म्हणावं लागेल, आणि चिमान्न म्हणजे कैरीच्या ऐवजी लिंबू घालतात। आणि 2 भातांचं आज मी मिश्रण करते आहे। आता ह्याच्यामध्ये आपण 2 वाट्या तांदूळ घेतले, त्याच्यात 1 वाटी आपण हा कैरीचा कीस घालणार आहे। हळद आणि मीठ आधीच टाकल्यामुळे मग ते मीठ व्यवस्थित मिक्स होणे किंवा हळद ते प्रश्नच येत नाही। सगळीकडे आपला पिवळा रंग सारखा आणि मीठही भातातच मिक्स झाल्यामुळे खारट आणि असं कमी जास्त होतच नाही। आता हे आपल्याला छान हे करून घ्यायचं आहे। जर कोणाला आवडत असेल तर आता 1 टीस्पून आपण साखर यात घालू शकतो, कारण आंबट म्हटलं की थोडंसं गोडाची चव यायला पाहिजे असते, पण कोणाला आवडतं कोणाला आवडत नाही, म्हणून मी फक्त सांगितलं आहे। तुम्ही याच्यामध्ये 1/2 टीस्पून साखर घालू शकता। पिठी साखर घालायची मात्र। आपले भजे झाले आहेत तळून। आता आपण काजू तळून घेऊया। काजू हे पूर्णपणे ऐच्छिक आहेत। आता लगेचच रंग थोडासा बदलल्याबरोबर काजू काढून घ्यायचे आणि हे मी डायरेक्ट भातावरच घालणार आहे। आता हे सगळे काजू मी याच्यावर घातले। आता आपण हे जे शेंगदाणे आहेत ना हे घालूया। शेंगदाणे मी भाजून सालं काढून घेतलेले आहेत आणि काजूपेक्षा शेंगदाण्याचं प्रमाण जास्त आहे। काय मी 2 भातांचं मिश्रण करते, चित्रान्न म्हणजे कैरीचा भात आणि चिमान्न म्हणजे लिंबाचा भात। तर हे लिंबाचा जो भात असतो त्याच्यामध्ये दाणे भाजून सालं काढून मग ते तळून टाकतात, आणि कैरीच्या भातामध्ये तुम्ही कच्चे दाणे टाकले तरीही चालतं, पण या दोघांचं कॉम्बिनेशन जेव्हा आपण करतो ना तेव्हा तो भात जास्त सुंदर लागतो। आणि आता मी कैरीच्या सीझनमध्ये असा भात करते, लिंबाच्या सीझनमध्ये लिंबाचा रस पिऊन मी असा भात करत असते। कधी हा कधी तो, खूप छान लागतो हा भात। आता नेमका कैरीचा सीझन असल्यामुळे म्हटलं तुम्हाला हा भात करून दाखवावा। हे आता सगळे मी भाजलेले दाणे आहे सालं काढलेले तेही तळून मी या भातावर टाकून घेतले आहेत। आता आपण पापड तळून घेऊया। हा जो चिमान्न म्हणजे लिंबाचा रस टाकून जो भात असतो ना त्याच्यावरती असा पापडाचा चुरा करतात तळलेल्या आणि खातात, पण चित्रान्न म्हणजे कैरीच्या भातात पापड खात नाही। हे बघा आता मी ही जी आहे उडदाची डाळ मुठभर किंवा पाववाटी
ही आपण तळून घेऊया. ही तुम्ही डायरेक्ट फोडणीतही घालू शकता बरं. मी जरी अशी तळून घालत असली तरी मी छोटी कढई घेतली आहे. चणा डाळ, उडदाची डाळ, लाल मिरची, कढीपत्ता म्हणजे गोडलिंब आणि हिंग अशी आपण छान फोडणी करूनही याच्यावर घालू शकता. उडदाची डाळ थोडी लालसर झाली की मग आपल्याला ती काढून घ्यायची आहे. कधी कधी फोडणीत काय होतं, सगळ्या डाळी करता करता मग ही डाळ खूप जास्त होऊन जाते आणि मग ते पण ना चांगलं लागत नाही, ती कडवट लागते आणि खूप लालसर अशी. म्हणून गुलाबीसर रंगावर झाली की लगेच ती आपल्याला काढून घ्यायची आहे. ही अशी आपण उडदाची डाळ त्याच्यावर घालून घेतली. आता मी ही चणा डाळ यात घालते. आपली चणा डाळ पण आता छान गुलाबीसर तळल्या गेलेली आहे. आता त्याच्यातले तेल काढून आपण ते भातावर घालूया. आता पहा, मी हे 1 चमचाभर तेल फोडणीसाठी घेते. हे मी तळणाचं तेल घेत नाही आहे बरं, मी दुसरं तेल घेतलेलं आहे, तळणाचं काढून ठेवून दिलं. तर यामध्ये आपण मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि हिंग आणि ही जी काश्मीरी लाल मिरची आहे तिचे तुकडे करून घालणार आहे. हे बघा, आता मी मोहरी आणि जिरं हाफ टीस्पून घालते आहे. त्याच्यानंतर लगेचच हा गोडलिंब म्हणजेच कढीपत्ता, आता या लाल मिरच्या, लाल मिरची परतून झाली की आपल्याला 1 टीस्पून इतपत हिंग घालायचं आहे. आणि आता ही छान आपल्याला या भातावर अशी फोडणी घालायची आहे. काय की भाताला सगळ्या गोष्टी आपण तळून टाकत असल्यामुळे बऱ्यापैकी तेल लागतं, म्हणून फोडणी मात्र अगदी कमी तेलात करायची. ही फोडणी थोडीशी आपण पसरवून घेऊया. आणि आपण जे भजे तळले होते ना, ते भजेचे तुकडे आपण आता याच्यात घालायचे आहे. हे पहा, हे आपले असे जे भजे तयार झाले आहेत त्याचे आपण असे तुकडे करून टाकायचे. आता हे सगळे आपण भज्याचे तुकडे याच्यात टाकलेले आहेत. हे एकदा असं मिक्स करून घेऊया थोडंसं. हा जो भाताचा प्रकार आहे ना, चित्रान्न म्हणा किंवा कैरीचा भात, हा खूप सुंदर लागतो. आणि ज्या ज्या सीझनमध्ये ज्या ज्या गोष्टी खायच्या, तर आता कैरीचा सीझन म्हणून कैरीचा भात, लिंब छान येतात तेव्हा लिंबाचा रस टाकून भात, लिंबाच्या भातामध्येच फक्त हे भजे वगैरे तळून टाकले जातात. काजू हे दोन्हीकडे ऐच्छिक आहेत. आता याच्यात आपल्याला आपण जो ओलो खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घेतले होते ते टाकायचे आहेत. हा भात आहे ना, कधी तुमच्याकडे भिशी आहे किंवा कोणी येणार आहे किंवा 4-5 मैत्रिणी मिळून जेव्हा एकत्र एक पदार्थ तू आणि एक पदार्थ मी आणते असं जेव्हा ठरवलं जातं ना, त्यावेळेला हा भाताचा प्रकार न्यायला खूप चांगला आहे. कारण हा गरम लागतच नाही, हा थंडच असतो. त्याच्यामुळे तो आधी करून ठेवून द्या आणि मग आपण केव्हाही तो खाऊ शकतो. हा अशा प्रकारे आपण खोबऱ्याचं हे टाकून घेतले तुकडे. त्याच्यावर तुम्ही कीस घालू शकता, खोबऱ्याचे पातळ पातळ काप घालू शकता, किंवा मी हे चॉपरमधनं जे काढलेलं आहे कुठल्याही पद्धतीने, पण ओलं खोबरंच आपल्याला याच्यात घालायचं असतं. आपण भातात आधीच हळद आणि मीठ घातल्यामुळे पहा भाताचा रंग एकसारखा आलेला आहे. फोडणीमध्ये हळद जळायचं टेन्शन नाही, नाही तर कधी कधी गरम जास्त तेल झालं आणि मग हळदीचा रंग जळते आणि करपून जातो, तसं होत नाही. आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे मिक्स करतानाच थोडीशी, नंतर वरती तर आपल्याला लागणारच आहे. आणि या क्षणी देखील तुम्हाला असं वाटलं की नाही आपल्याला मीठ वगैरे हवं आहे का, तर तुम्ही या क्षणी घालू शकता. असं काही नाही, कमी वाटलं तसेच तर चव घेऊन बघायची आणि मीठ घालू शकता.
ज्याला साखर हवी असेल थोडीशी, मी म्हणतो तर 1/2 टीस्पून, तर या वेळी ती साखर घालायची, पण पिठी साखर घाला. असा हा कैरीचा भात आहे. याला तुम्ही चित्रान्न म्हणू शकता, आणि मी दोन्ही मिक्स केलं आहे, त्यामुळे चिमान्न आणि चित्रान्न. आता ह्याला काय नाव द्यायचं हे तुम्हीच ठरवा. याच्यात आता आपल्याला, आपण हे जे डाळिंबाचे दाणे घेतलेले आहे हे पण पूर्णपणे ऐच्छिक आहेत, पण साखर नाही घातली आणि नुसते डाळिंबाचे दाणे घातले ना तरी मध्ये मध्ये जो गोडसरपणा दाण्याचा लागतो ना, खूप छान लागतो. म्हणून हे डाळिंबाचे दाणे. पण डाळिंब नाही आहे म्हणून भातच करायचा नाही असं नाही. हा आपला असा भात छान तयार झालेला आहे. आता मी तुम्हाला सर्विंग बाउलमध्ये काढून दाखवते आणि तो कसा सर्व करतात हे दाखवते. आपण हा भात प्लेटमध्ये काढला आहे. सजावटीसाठी थोडेसे दाणे डाळिंबाचे, त्याच्यानंतर कोथिंबीर, आणि हे थोडंसं ओलं खोबरं. बघा दिसायला किती सुंदर दिसतंय, आणि सगळ्या गोष्टी केल्या आहेत त्याच्यात, त्याच्यामुळे एकदम पोटभरीचं, आणि करून ठेवून आरामात केव्हाही करून खायला करून ठेवलं आणि आरामात खाल्लं की झालं. आता त्याच्याबरोबर चिमान्न म्हणजे लिंबाचा रस टाकून हा जो भात केला आपण, तर याच्यात असा पापडाचा भुरका करून देतात. असे चुरून टाकायचा पापड, तळलेला पापड, आणि तो पापड मग ह्याच्याबरोबर किंवा भातावर टाकून खाल्ला जातो. आता तुम्ही ठरवायचं आहे की याला मी काय नाव देऊ, चित्रान्न की चिमान्न. काहीही असलं तरी देखील हा भात लागायला खूप सुंदर लागतो. पहा आपला हा उन्हाळा स्पेशल कैरीचा चित्रान्न, किंवा तुम्ही याला लिंबू नाही, आपण कैरीचा चित्रान्न आणि चिमान्न असा मिक्स असा भात तयार आहे. याच्यावर हा पापडाचा भुरका टाकायचा आणि हा चुरलेला पापड टाकून खायचा. अप्रतिम लागतो. तुम्ही पण करून बघा आणि तुमचा कसा होतो मला प्रतिक्रियांनी कळवा. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि माझा पदार्थ आवडला असेल तर माझ्या या पदार्थाला तुम्ही लाईक करा, शेअर करा, आणि मित्रपरिवारालाही सांगा की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.